ऊंचों की नहीं बात, लालों की नहीं बोलियां, और साधन चले जमात रे भैया, साधन चले जमात। शिव काही कळपाचे कळप आहेत का? नाही. हंस पक्षी काही दत्त्याचे दत्ते आहेत का? नाही. हिरे लाल मोती काही प्रज्ञे आहेत का? नाही. मग संत सुद्धा तसे दुर्लभ आहेत माय बापू. पण कोणते संत? ज्यांना प्रभू परमात्मा कळतो. कबीर पुढे काय म्हणतात? हर घट मेरा साईं, हर घट मेरा साईं, खाली घट ना कोई, लेकिन जिस घट में वो प्रकट हो जाए वो भाग्यवान हो जाए रे भैया, भाग्यवान हो। प्रत्येक घटामध्ये माझा प्रभू परमात्मा वास्तव्य करतो, परंतु तो ज्याच्यामध्ये वास्तव्य करतो त्याला कळतंय का? नाही. जर कळत असेल तर तो भाग्यवान आहे. ठिकाणी तुकोबारा पंढरपूरला वारीला नेहमी जायचे. एका वारीमध्ये प्रभू परमात्माने दर्शन देऊन टाकलं. पांडुरंगाने रडू लागले तुकोबाराला. सगळे म्हणे येले, म्हणे कशासाठी रडते, कशासाठी असते. परंतु पांडुरंगाला प्रश्न पडला, माझा एवढा प्रिय भक्त रडतोय, काहीतरी मागण्यासाठी रडत असेल. म्हणून जवळ तुका काय मागायचं मागून घे, पण लोकांसमोर रडून नको असं. माझी आरती जर तुमच्यावरची कमी होऊन जाईल. कारण एवढ्या प्रिय भक्ताला काही दिलं नाही तर दुसरे म्हणजे यालाच काही दिलं तर आपल्याला काही झालं. म्हणून तू काय मागायचं मागून घे. देवा, मी मागण्यासाठी आलो नाही, मी तुमच्या दर्शनासाठी आलो होतो. तुम्ही आतापर्यंत दिलंच नाही, आज पहिल्यांदा दर्शन दिला, म्हणून मी आनंदात